साईनाथांनी शिर्डीत राहायला सुरुवात केली खरी, काय हवं नको ते बघण्यासाठी माळसपती होताच. त्याही चरित्राचा अभ्यास आपण नंतर पुढच्या भागांमध्ये करणारच आहोत. गंमत अशी आहे की या साईनाथांना शिर्डीत आल्या आल्या माळसापतींनी त्यांच्या 2 मित्रांची ओळख करून दिली. त्यातले पहिले मित्र आप्पा जागले, जे जातीनं भिल्ल होते, आणि दुसरे काशीराम शिंपी. आडनावाचा उल्लेख सापडत नाही तत्कालीन आडनावाचा, पण जातीनं हे शिंपी होते. बायकांची मिराणी जातीची, मिराणी प्रकारची चोळी शिवण्यामध्ये हे माहीर होते, म्हणून पुढे जाऊन यांचंच आडनाव मिराणे असं झालं. या काशीरामांची कथा आज आपण बघणार आहोत, आणि ते बघण्यामागचं कारणही तसंच आहे. अनेकदा माझ्या तोंडून कीर्तनाच्या माध्यमातून, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही कथा ऐकली असेल, पण या पूर्ण कथामालेचा भाग म्हणून मी आज मुद्दामून ही कथा सांगतोय. हे काशीराम शिंपी स्वतः कपडा लत्ता विकायचे, त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा. उपासनेनं स्वतः ते वैष्णव होते. वैष्णव गंध लावायचं, डोक्यावरती पागोट, अंगात बारबंदी, धोतर, सोबत एक घोडं वागवलेलं होतं. माळसापतीनं या काशीरामाशी त्यांची ओळख करून दिली आणि म्हणाले, हे आज आपल्या गावात फकीर आलेत राहायला. माळसापती म्हणाले, ठीक आहे, फकीर आहात, काय कमी लागेल, कमी पडेल आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करतो. तिघांनी शब्द दिला. काय भांडी कुंडी लागली तर माळसापती म्हणाले, मी देतो. फकीर म्हणे, मला काय लागणार आहे, पण गावात आला तिथे राहायचं म्हणता. कधी त्यांनी तकियामध्ये राहावं, कधी त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आलेले जे गोसावी बैरागी असतील त्यांच्यात राहावं, काही काळ चावडीत बसावं, काही वेळा जमलं तर मशिदीत राहावं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. भिक्षा मागून जगायचे. तरी काही कमी पडलं तर सांगा. बाबांनी त्या मशिदीमध्ये एक धुनी पेटवली. त्या धुनीसाठी लाकडं द्यायचं काम, किंवा चुलीवरती काही शिजवून खायची इच्छा झाली तर ते लाकडं द्यायचं काम, काही फळं द्यायचे काम या आप्पा भिल्लांनी करावी. कारण हे भिल्ल असल्या कारणानं जंगलामध्ये जाणं फिरणं असायचं. औषधी जडीबुटी असेल, फळफळावळ असेल, किंवा लाकूड पाठा असेल, याची त्यांना जाण होती, म्हणून बाबांना ते आणून द्यायचं काम यांनी करावं. काही भांडी कुंडी लागली, भिक्षा लागली, काही खाणं पिणं लागलं तर माळसापती आणि काशीरामाने बघावं. त्यांना सकाळच्या वेळेस त्यांची विचारपूस केली. काशीराम त्याच्या कामाला निघून जायचा. त्यानंतर आप्पा जागले निघून जायचे, आणि खंडोबाची पूजा झाल्यानंतर आपल्या नित्याच्या उद्योगाला माळसापती निघून जायचे. फकीर रमता भला या न्यायानं बाबा आपले गावभर फिरणार आणि इतर वेळ ईश्वर चिंतनामध्ये, आत्मचिंतनामध्ये, मशिदीमध्ये बसून राहणार. या काशीरामाच्या आयुष्यात 2 महत्वाच्या घटना घडल्या. नाऊर नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, श्रीरामपूर जवळ. त्या नाऊर नावाच्या गावी हे काशीराम स्वतः बाजारासाठी एक दिवस निघाले. आणि ते निघाले त्यावेळेस मजल दरमजल करत बाजाराच्या ठिकाणी थांबले. दिवसभर बाजार केला. सोबत घोडं होतं. घोड्याच्या पाठीवरती दोन्ही बाजूने कपडा लत्ता टाकलेला होता, आणि अशा पद्धतीनं तो कपडा लत्ता विकला. सोबतचे जे पैसे होते ते पैसे बरोबर कशाला खोचले. आता कसा म्हणजे काय, कमरेला एक पिशवी होती, ती पिशवीमध्ये पैसे ठेवायचे, आणि ते कंबर बांधायची पद्धत होती पूर्वी. त्या कमरेच्या पट्ट्यामध्ये ते लपवले. पूर्वीच्या काळी पागोट्यामध्ये, कुठे आतल्या खिशात बाराबंदीच्या असे लपवण्याची पद्धत होती. छोटो सोबत एक गाठोडी होती त्या सगळ्या कपड्यांमध्ये. जानकीदास नावाच्या एका बैराग्यानं, संन्यासानं काशीरामाला एक नित्यनेम सांगून दिला होता की रोज मुंग्यांना साखर घालत जा, आणि शिर्डीमध्ये कुणी अतिथी, अभ्यागत, फकीर, फुकरा, बैरागी, संन्यासी, संत, महात्मा कुणी येऊ देत, त्यांना सोबत घेतल्याशिवाय जेवू नकोस. हे दोन्ही नियम काशीराम अतिशय कटाक्षाने पाळत होते. त्यांचा एक विलक्षण नियम होता. त्या नियमाद्वारे ते ज्या पुरचुंडीतली साखर मुंग्यांना घालत, त्या पुरचुंडीला कोणालाही हात लावू देत नसे. ती पुरचुंडी त्यांच्या नित्याच्या वस्तू, काही पान वगैरे खात असतील त्या एका छोट्या गाठोडीत त्यांनी सोबत ठेवलेल्या होत्या. उरलेली गाठोडी बाजार आवरल्यानंतर घोड्यावरती लादली
खोगीर बांधला, त्याच्यावरती बसले आणि घोडा जरा अंमळ वेगानच दौडायला सुरुवात केली. घोडा पुन्हा शिर्डीच्या वाटेकडे निघाला. पूर्वी पायवाटा होती, आताचा नगर मनमाड हायवे तसा त्या काळात नसेल, पण पायवाट होती. त्या पायवाटेनं घोडा काय असेल गाड्यांची वाट, त्या वाटेने निघाले. सूर्य कलायला लागला होता आणि त्यात आता आपल्याला पोहोचायला हवं. साकुरी नावाचं गाव मध्ये लागतं. त्या साकुरी आस्तागावच्या आसपास कुठेतरी ते घोडा आला असेल. दबा धरून पाळतीवर बसलेले 3-4 चोर अचानक मावळतीची वेळ बघून अंधार पडत चाललाय, चांदणी नुकतीच चमकायला लागली, चंद्र अजून दिसायचा अशा काळात अचानक त्यांनी या काशीरामाच्या घोड्यावरती झेप घेतली. ते घोडं थांबवलं आणि काशीरामामध्ये आणि या चोरांमध्ये झटापट सुरू झाली. काय करावं कळेना काशीरामाला. काशीराम सावध झाला. तोच त्याला घोड्यावरनं खाली एका चोरानं ओढलं आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. झटापट कशावरनं झाली? सोबतची जी गठुडी होती ज्याच्यामध्ये साखर आणि आदी वस्तू ठेवल्या होत्या, त्या काशीरामाने असं जवळ ठेवल्या. घोडं घाबरलं. घोड्याच्या पाठीवरचं सगळं सामान खाली पडलं आणि सोबत असं कवटाळून काहीतरी धरलंय म्हटल्यानंतर याच्यातच काहीतरी असणार असं चोरांना वाटायला लागलं. म्हणून सगळ्यांनी त्याच्या त्या गठुडीकडे ते हिसकावण्यामागे आपला रोख धरला, पण नाही, काशीराम ती गाठोडी काही केलं सोडेना. तेव्हा एका चोरानं सोबतची जी तलवार होती ती तलवार उगारली आणि काशीरामाच्या बरोबर अशा डोक्यावर नाकावर बसेल असा घाव घातला. रक्ताची धार लागली आणि रक्त गळायला लागल्यानंतर भोवळ येऊन काशीराम खाली बसला, खाली पडला. त्याच्या हातातली ती गाठोडी निसटली. ती गाठोडी काय म्हणून ती उचकून बघायला लागले 1-2 चोर. आतमध्ये साखर वगैरे सामान निघाले. ते वैतागले, काय वेडा माणूस या, याच्यासाठी आपण याच्याशी भांडलो, पण ते सोडून द्या, अजून काही गाठोडी ती बघूयात म्हणे आणि कुठेतरी पैसे ठेवले असतील. ती गाठोडी सोडायला सुरुवात केली. तर चोरांना चोरीसाठी कुठली वस्तू चालते हो, आणि वाईट काम करण्यासाठी 4 वाईट माणसं सुद्धा एकत्र येतात. तसे 3-4 चोर एकत्र आले आणि बघितलं एक गाठोडा सोडताय, कशात काही म्हणे ना कापडे होती, ती कापडं जेवढी होती खांद्यावर टाकता आली तेवढी टाकली. आणि या चोरांकडनं एक चूक मात्र झाली. त्यांनी काशीरामाला गाव घातल्यानंतर हातातली तलवार तिथेच ठेवली आणि ते गाठोडा उचकायला सुरुवात झाली. काशीरामाच्या वर्मावरती घाव बसलाय म्हटल्यानंतर इकडे शिर्डीमध्ये द्वारकामाईमध्ये बसलेले साईनाथ अचानक आपल्या कफनीचा घोळ असा वरती उचलून धरला. दिवे लागणीच्या वेळेस हे साईनाथ द्वारकामाईच्या पडवीत येऊन उभे राहिले. काही शिर्डीतल्या त्या परिसरामध्ये थोडेसे लोकांचा वावर सुरू झाला असेल. संध्याकाळची लगबग होती. बाहेर गावून जे व्यापारी होतील गावातले ते परत घराकडे येत होते, शेतकरी घराकडे येत होते. आणि काय कुणास ठाऊक शिर्डीमध्ये त्या द्वारकामाईमध्ये त्या धुनीमध्ये जी लाकडं होती ती तडतड वास, प्रकाश त्याच्या अंगणामध्ये बसरलाय. बाबांची ती अजानुबाहू मूर्ती कफनीचा घोळ असा हातामध्ये घेतला आणि बाबा त्या पडवीमध्ये बाहेर आले आणि होळीच्या दिवशी जशा बोंबा ठोकतात तशा बोंबा मारायला सुरुवात केली आणि जोरजोरात ओरडायला लागले, माझ्या काशीरामाला वाचवा, माझ्या काशीरामाला वाचवा, माझ्या काशीरामाला वाचवा. लोक विचार करायला लागले. सकाळी काशीरामाला कपडा लत्ता घोड्याच्या पाठीवर टाकून जाताना बघितला. तो अजून परत गावात येताना बघितला नाहीये. यांना ओरडायला काय झालं? संध्याकाळच्या मंगल प्रसंगी लक्ष्मी येण्याच्या वेळेस अमंगल लक्षण असलेलं काम हा म्हातारा करतोय, हा फकीर करतोय, त्याला काहीच कसं वाटत नाही. का बोंबा मारतोय? किती घाणेरडं लक्षण आहे म्हणून लोक तक्रार करायला लागले. या आरड्या ओरड्याला लोक कदरले. कुणीतरी थांबवा या म्हाताऱ्याला. पण म्हणतील जाईल कोण पुढे? वर जाईल तर हातातल्या सटक्यानं फटकून काढतील. बाबा जोरजोरात ओरडायला लागले. आणि इकडे प्रसंग काय घडला? वाटेवरती हा पालथा पडलेला, त्याचं नाव काशीराम, कसं बसा अवसान एकत्र करून उठला. चोर एक गाठोडी उचकण्यामध्ये, उघडण्यामध्ये, त्याच्यामध्ये काय उचकापाचक करण्यामध्ये व्यस्त झालेले होते. काशीरामाने कसं बसं स्वतःला सावरलं आणि बघितलं की आपण व्यवस्थित मांडलेली घोड्यावरची सगळी कापडं यांनी अस्ताव्यस्त केली आहेत आणि ते काहीतरी शोधतायत.
आता जर हिंमत दाखवली नाही तर हे आपल्याला जीवानीशी मारतील. म्हणून तो बघायला लागला कुठे काही मिळतंय का काय. तर आयती संधीच गवसली. सोबतच एक शेजारी मोठीच्या मोठी तलवार ठेवलेली त्याला दिसली पडलेली. याच चोरांची ती तलवार होती. काशीराम कसा बसा उठला, त्यांनी ती तलवार उचलली आणि बघतो तर काय समोरच्या चोरांचं लक्षच नाही. जे सावध झाले ते पळायला लागले आणि धावत जाऊन काशीरामानं संधी दवडायची नव्हती म्हणून एका चोराला तलवारीचा घाव घालून जागीच तिथे ठार केलं. अट्टल असे हे गुन्हेगार, त्यातला एक गुन्हेगार मारला गेला. काशीरामाला त्यांना पळवून लावण्यात यश आलं. कापडं तिथेच पडली. घोडं लांब उभं होतं. चोर पळून जाताना घोड्यानं बघितले. घोडं जवळ आलं. घोड्यावर कशी बशी बैठक मारली. एवढे त्राण त्या काशीरामाच्या अंगात उरले होते. कसा तरी भोवळ येऊन घोड्याच्या मानेवरती डोकं टेकलं त्यानं आणि त्या दिवशी घोड्यानंच काशीरामाला शिर्डीत आणलं. शिर्डीत जिथे द्वारकामाई आहे तिथून एका गढीवरती या काशीरामाचं घर होतं. तिथून सगळी शिर्डी दिसायची. बाबा अजूनही आरडाओरडा करतायत, माझ्या काशीरामाला वाचवा. माळसापती, आप्पा जागले, बायजाबाई यांनी कसं बसं बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला असेल की बाबा अजून तो यायचा आहे. इतक्यात रक्तबंबाळ झालेला हा काशीराम घोड्याच्या पाठीवरनं जाताना बाबांनी बघितला आणि बाबा शांत झाले. काशीराम घरी गेला. असं म्हणतात की बाबा घरी जाऊन बाबांनी त्याच्या जखमेवरती मलमपट्टी केली आणि मलमपट्टी करून त्याला बरं केलं खरं. आणि नंतर काशीरामाला सांगितलं की काशीरामा, याच साईनाथांनी काल तुझ्यावरती असा प्रसंग गुदरला तू सांगतोयस त्याच वेळेस शिर्डीमध्ये हाहाकार माजवला, आरडाओरड केली. काशीरामाला या सगळ्या प्रसंगाचे अन्वय लागले की माझ्या काशीरामाला वाचवा म्हणून बाबांनी जी बोंब ठोकली ती माझ्यावरचं विघ्न दूर करण्यासाठीच ठोकली होती. साईनाथांनी या काशीराम शिंप्याच्या वरती आलेलं संकट दूर केलं आणि स्वतःच्या विभूतिमत्वाची प्रचिती काशीरामाला जाणवून दिली. काशीरामाला खरंच जाणवलं की ज्यांची आपण सेवा करतोय ते साईनाथ हे सामान्य नव्हे, हे कुणीतरी विभूती आहेत, हे भगवंतच इथे आलेले आहेत. असं म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला आणि त्या दिवसापासून बाबांची सेवा करायला लागला. शिर्डीतला एक नियम होता की शिर्डीत बाबांचा निरोप घेतल्याशिवाय कोणी शिर्डी सोडत नसे आणि शिर्डीत प्रवेश केल्यानंतर बाबांची परवानगी घेतल्याशिवाय कोणी घरी जात नसे. तद्वत बाबांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन बाजारला जावं आणि बाजारून परत आला की बाबांची धुळभेट घ्यावी. ज्यावेळेस संध्याकाळी आलेला असे त्यावेळेस बाबांची आरती कुणी भेटायला आलेली असेल ते द्वारकामाईतल्या लोकांना भेटणं व्हायचं. कधी जमलं तर आरतीला थांबणं व्हायचं. बाबांना नमस्कार करायचा. सोबत कमावलेलं जे होतं ती कमवलेली पुरचुंडी जी होती पैशांची, ती पैशांची पुरचुंडी बाबांसमोर ठेवावी. बाबांनी त्या पिशवीतनं 2 आणे काय असेल नाणं चवली पावली बाजूला काढून ठेवावी. बाकीचे पैसे त्याला परत करावे आणि काशीरामाला जायला आज्ञा करावी. श्रोते हो, काशीरामाकडनं बाबा पैसे घेत याचा काशीरामाला अहंकार झाला. लोक म्हणाले, अरे वेड्या, हे साईबाबा इतर वेळेस लोकांना भरपूर पैसे वाटतात पण लक्षात ठेव फक्त तुझ्याकडनं पैसे घेतात. आणि काशीरामाला याचा अहंकार झाला आणि काशीरामाच्या वागण्यामध्ये बदल झालेला साईबाबांना जाणवला. बाबा म्हणाले, हा असा का वागतोय? बाबांना कळलं की याला आपण पैसे घेतो याचा अहंकार झाला. बाबा म्हणाले मनातल्या मनात, अरे बाबा, परमार्थाच्या मार्गावर चालायचं तर श्रद्धा आणि सबुरीचं काम आहे. या दोन्ही व्यतिरिक्त कोणी जरी आलं तरी तो मला दुरावतो किंवा त्याला तरी त्रास होतो. कसं आहे, साधकाच्या अंगामध्ये जर दुर्गुण आले तर हे दुर्गुण दूर करायचं काम सद्गुरू करतात. पण हे दुर्गुण दूर भगवंत दूर करत बसत नाही. अशा दुर्गुणांसकट त्या दुर्जनाला नाहीसाच करतात. तो सद्गुरू साईनाथ हे माऊली आहेत आणि हे साईनाथ माऊली. तसं बघायला गेलं तर माऊली ही लेकराचं हित बघते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ते हित असेल तर हिताचा उपाय सांगितल्याशिवाय
किंवा करुणी सायासे शिकविती या न्यायानं त्याला सरळ केल्याशिवाय माऊली त्याला सोडेल कशी? म्हणून साईनाथांनी एक लीला करायचं ठरवलं. काय, अहंकार हा परमार्थाला तसाही फार घातक आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नवल अहंकाराचे गोठी सहसा न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार हे असं भूत आहे, हे सहसा अज्ञानाच्या पाठी लागत नाही. ज्याला ज्ञान नाही, ज्याला व्यवहार ज्ञान नाही, कसलं शहाणपण नाही, तो आपला साधा बोळा त्याचा प्रपंच परमार्थ करत आपलं आयुष्य साधं बोळं जगतो. चेहऱ्यावर कसे भाव नसतात, शांत असतो, इतरांना मदत करतो. असे अनेक माणसं आपण समाजात बघतो की जे काही चांगलं आहे त्या चांगल्याला पाठिंबा देण्यासाठी ती कधीही तयार असतात. पण सज्ञानी जर असेल ना, तो चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा 5 वेळा विचार करेल. आणि बरोबर अशाच सज्ञानांना अहंकार त्रास देतो. कुणी जर याच्यावर आक्षेप घेईल तर त्यांनी भगवान माऊलींशी जाऊन भेटावं. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी यच्चयावत जगात जे काही आहे हे सगळंच्या सगळं वर्णन त्यांच्या ज्ञानेश्वरीत केलंय. तेव्हा त्यांचं निरीक्षण चुकूच शकत नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी, व्यवहार ज्ञानात कुशल असलेला, धूर्त धोरणी असलेला काशीराम याला हा अहंकाराची बाधा झाली आणि हे भूत उतरवायचं साईनाथांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी साईबाबांना भेटण्यासाठी संध्याकाळी काशीराम आला. बाबांनी रोजच्या पेक्षा जास्त नाणी घेतली. काशीराम म्हणाला, वा, रोज 2 नाणी घेणारे साईनाथ आज मुठभर नाणी ठेवून घेतली, हा अजून अहंकारानं फुगला. बाबा म्हणाले, ठीक आहे, फुगतोयस काय? काही दिवसांनी बाबांनी आखी पुरसुंडीच ठेवून घेतली. म्हणाली, जा घरी परत आपल्या. काशीराम निघून गेला. काशीराम एके दिवशी सांगायला आला, बाबा, या ब्रिटिश सरकारनं मी ते चोर मारले म्हणून मला बक्षीस म्हणून तलवार दिली. बाबा म्हणाले, होय का? ठीक आहे, हरकत नाही, त्या तलवारीकडे पण बघून घेतो. एके दिवशी सकाळी हा काशीराम गेला आणि म्हणाला, बाबा, आज बाजारला जाऊ का? ते म्हणाले, नाही. म्हण, का हो? अरे म्हणे, आज मला पैशांची गरज आहे. तेव्हा एक काम कर, उद्या मला तू पैसे दे, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत, कुठूनही जुगाड कर आणि दे. काशीरामाने त्याच्याकडे जे होते तेवढे पैसे दिले. ते म्हणे, अजून पैसे पाहिजेत. काशीराम घरी गेला, बायकोला विचारलं, शिलकीत काही ठेवले असतील तर दे बाई. तिने काय नाणे असतील ते समोर ठेवले. म्हणाले, एवढे नेऊन द्या. ते बाबांना दिले नेऊन. बाबा म्हणाले, आणलेच का? सगळे नाणे घेतले, आपल्या बाजूला ठेवले. म्हणाले, अजून पैसे दे. म्हणाला, आता कुठून पैसे आणावेत? आणि काशीरामानं घरातली एक एक वस्तू विकायला सुरुवात केली. विकावी वस्तू, पैसे तयार करावेत, आणलेले पैसे बाबांकडे आणून ठेवावेत. बाबांनी ते ठेवावे. म्हणाले, अजून पैसे पाहिजे. आता बायकोचे दागिने विकले, गळ्यातलं मणिमंगळसूत्र, पायातली जोडवी सोडता दागिने विकले. जे पैसे होते ते बाबांकडे आणून दिले. बाबा तरी म्हणतात, अजून दे. जसं अग्नीमध्ये किती तुपाच्या आहुत्या दिल्या तरी सुद्धा अग्नी कधी नाही म्हणत नाही, तद्वत साईनाथांनी एक एक पैसे मागायला सुरुवात केली. थांबायला तयारच नाही आहेत साईनाथ. बाबांनी त्याच्याकडे पैसे मागावेत, यांनी येणं केल्या प्रकारे बाबांसमोर पैसे आणून ठेवावेत. शेवटी संपूर्ण कापड धंद्याची मदार ज्या जनावरावरती आहे, असं ते घोडं, तो घोडा सुद्धा विकला. त्याचे पैसे बाबांसमोर आणून ठेवले आणि बाबांना म्हणाले, बाबा, आता हे पैसे घ्या. बाबा म्हणाले, हे नाही कमी पडतील, मला अजून पैसे आणून दे. वैतागला हो काशीराम हा. शेवटी काहीच विकण्यासारखं राहिलं नाही. सुट्टा काशीराम उरला एकटा. काही त्याच्याकडे उरलं नाही. बाबांनी सगळं त्याचं काढून घेतलं. बाबा त्याची परीक्षाच बघत होते आणि मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरेच्या, बाबा आज आपल्याशी असं विक्षिप्त विचित्र का वागतायत? त्याचं कारण आहे. का? तर आपण साईबाबांना खाऊ घालतो, आपण बाबांना पैसे पुरवतो, असा आपल्याला अहंकार झालाय. आणि साईनाथांच्या मनात, अरे आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो, हा भाव होता. ही अशी सुंदर लीला रचली महाराज. याच्याकडे द्यायला काहीही उरलं नाही. तर त्याच्या मधला साईनाथांच्या कानावरती शब्दशः न गेलेला भाग साईनाथांना आतून समजला होता की या काशीरामाला अहंकाराची बाधा झाली. बाबांच्या त्या मंगलमूर्तीकडे बघितलं, हात जोडले आणि त्याच द्वारकामाईच्या पटांगणातल्या धुळीमध्ये बाबांना साष्टांग दंडवत घातलं. डोळ्यात आसू उभी राहिली आणि काशीराम म्हणाले, बाबा, मी चुकलो, मला क्षमा करा, यापुढे माझ्याकडनं असं होणार नाही. श्रोते हो, अहंकाराचा फुगा साईनाथांनी अशी लीला करून छानपैकी फोडला. आणि तो फोडल्यानंतर उरलं काय? अहंकार निघून गेला. फक्त बाबा, त्यांच्याबद्दलची श्रद्धा आणि ते कृपाप्रसाद म्हणून जे पदरात टाकतील
ते प्राप्त होण्यासाठी गेलेला वेळ म्हणजे सबुरी एवढंच काशीरामाच्या हातात प्रसाद म्हणून उरलं. बाबांच्या ठिकाणी असलेलं अलौकिकत्व या कथेद्वारे तुमच्या समोर ठेवता आलं. श्रोते हो, तुम्ही विचाराल ही कथा कुठून मिळाली? तर श्री साई सच्चरित हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला दाखवतो. श्री साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेला हा जो ग्रंथ आहे श्री साईनाथ सच्चरित, साईबाबांच्या लीला कथांचा हा गाथा, साईनाथांच्या चरित्रातली जेवढे काही सद्गुण आहेत या सद्गुणांचं एकत्रीकरण, ते रत्न ज्या कोंदण्यामध्ये फिट्ट बसवलीत असा हा एक रम्य हार म्हणजेच हे साई सच्चरित आहे. या साई सच्चरिताच्या सुरुवातीला उपोद्घातामध्ये बाबांचं एक लेकरू, त्यांना बघितलेलं, त्यांची सेवा केलेले असे हरी सीताराम दीक्षित यांनी एक उपोद्घात लिहिलाय. त्या उपोद्घातामध्ये या कथेचा उल्लेख आलाय. दुसरं, परंपरेनं ही कथा आमच्यापर्यंत आली आहे. याचं कारण असं, या काशीराम शिंप्याचेच वंशज असलेले नंतरचे बाळा काशीराम शिंपी म्हणजेच बाळा काशीराम मिराणे हे साईबाबांचे पहिलेच चोपदार. त्यांनी बाबांच्या दरबारात चोपदारी केली, अनेक वर्षे केली. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बाबांच्या अंगणामध्ये चक्री भाषणाची परंपरा चालवली, ते हे वैष्णव होते. या काशीराम शिंप्याचा मुलगा बाळा काशीराम, या बाळा काशीरामाचा मुलगा रंगनाथ शिंपी यांनी शिर्डीत अनेक काळ वास्तव्य केलं आणि बाबांची सेवा केली. या रंगनाथ शिंप्याचा मुलगा शांताराम रंगनाथ मिराणे म्हणजेच माझ्या आईचे वडील, माझे आजोबा, आणि त्यांची मुलगी माझी आई ज्योती शांताराम मिराणे पूर्वाश्रमीची, आताची ज्योती चारुदत्त भगत, असा साई सेवेचा वसा मातृकुलाकडनं माझ्याकडे आला. आणि ही कथा सुद्धा आमच्याकडे आली. एकच शिकवण देत आली बाबा रे, की एका साईनाथांच्या भक्ताचा वंशज नक्की आहेस, पण ते वंशज असण्यासाठी ते पूर्वज साईबाबांशी जोडले जाण्यासाठी जी कथा आहे त्या कथेचा अनुसंधान आयुष्यभर ठेवायला हवं. हे एक लपलेलं अनुस्यूत अर्थाचं व्रत बाबांनी आमच्याकडे दिलं. ही कथा कीर्तनाच्या उत्तरंगातनं मी अनेक ठिकाणी सांगितली आहे, पण याद्वारे सांगण्यात यावी असं आतून वाटलं म्हणून सांगितलं. कथेत आडकथा आली म्हणून मला सांगावी वाटली. आजच्या दिवशी इथेच थांबतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. तुला योग्य वाटेल ते त्वा करावे, शिशूने पित्याला कसे शिकवावे. गणूची सदा वाही चित्तात चिंता, नमस्कार माझा तुला साईनाथा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.